लपंडाव मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहतोय की आता इकडे नंदा नेमकी कोण आहे. तर नंदा दुसरी तिसरी कोणी नाही तर ती सरकारची आई असल्याचं सत्य समोर आलंय. आणि आपण पाहिलं होतं की इथे तिच्याकडे तो व्हिडिओसुद्धा आहे. हेच आपल्याला याच्या भागात पाहायचंय, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. सखीने मोरपंख हातात घेतलेलं असतं आणि मोरपंख हातामध्ये घेऊन ती कानाला आठवत असते. तेवढ्यातच काना इस्त्रीवाला बनून आलेला असतो आणि त्याच्या हातामध्ये एक गिफ्टचा बॉक्स असतो. आता जेव्हा सखीला अशा अवस्थेत पाहतो त्यावेळेला समोर येऊन म्हणतो, माझी आठवण काढताय ना. मग आता सखी लगेचच त्याच्याकडे पाहते आणि काना स्वतःच्या चेहऱ्यावरचा जो रुमाल आहे तो बाजूला करतो. आता कानासमोर असताना सखीला खूप मोठा धक्का बसतो. ती त्याला म्हणत असते, तू इथे काय करतोयस? तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली? आणि ते सुद्धा इस्त्रीवाला बनून माझ्यासोबत आणि माझ्या घरामध्ये का आलेला आहेस? मी तुला कितीतरी वेळा सांगितलेलं आहे की तू इथे येऊ नकोस म्हणून. मग तू इथे का आला आहेस? त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, असं काय करताय सखे मॅडम? हे बघा, तुम्हाला माझी आठवण येत होती ही गोष्ट तर तुम्ही लपून ठेवू शकत नाही ना. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, मी आणि तुझी आठवण का आणि कशासाठी काढू? त्याची काही एक गरज नाही आहे. मी मुळातच तुझी आठवण काढतच नव्हते. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मग आता तो म्हणत असतो, असं कसं? तुम्ही आत्ता तर मोरपंख घेऊन इथे होतात ना, मग मला सांगा. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, कबीर, तुझी हिंमत कशी झाली असं बोलून इथे येण्याची? मग आता तो म्हणत असतो, अहो बेबी सरकार, म्हणजे मी कबीर असल्याचं तुम्ही सगळं काही इथे स्वीकारलं आहे म्हणायचं, बरोबर की नाही? असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की आता लगेचच इथे तिला खूपच मोठा धक्का बसतो की ती नकळतपणे काय बोलून गेली आहे म्हणून. आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहूयात. तर इथे आता सखी जो काही काना आहे त्याने सखीसाठी गिफ्ट आणलेलं असतं आणि तो म्हणत असतो, मी तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन आलो आहे. तेव्हा ती म्हणत असते, मला तुमचं कोणतंही गिफ्ट नको आहे, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. आता हे सगळं काही बोलल्यानंतर काना लगेचच तो बॉक्स जो आहे ना, तो बॉक्स तिथे असलेल्या कपाटावर फेकून देतो. आता तेव्हा सखी म्हणत असते, तू हे काय केलंस का? तो कपाटावर बॉक्स फेकून दिलायस, आत्ताच्या आत्ता काढ. मग आता तो म्हणत असतो, नाही तुम्हाला बॉक्स नको आहे ना, मग मी दिला टाकून. कशाला उगाचच तुम्हाला त्याचा अडथळा इथे ठेवायचा? आणि असू देत ना, मी आणलेलं तसंही तुम्हाला ते पाहिजेच नाही ना, मग उगाचच कशाला मी इथे तो बॉक्स ठेवू? नको नको, त्याची काही एक गरज नाही, असं तो आता इथे बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे तो ती बॉक्स काढण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते, पण तिला काही तो बॉक्स काढता येत नाही कारण हाईट कमी असल्यामुळे. मग त्या काना म्हणत असतो, अरे माझा सुद्धा हात पुरत नाही, आता काय करायचं ते मला सुद्धा कळत नाहीये, कसं काढणार आहे मी तो बॉक्स? असं तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर काना म्हणत असतो, ऐका ना असं की मॅडम, मी काय म्हणतो, मी ना तुम्हाला असं उचलून घेतो. मी तुम्हाला उचलून घेतल्यानंतर आपण एक काम करूयात, तो बॉक्स जो आहे ना, तो बॉक्स तुम्ही नंतर काढा, मी तुम्हाला उचलून घेतो. असं म्हणून आता लगेचच इकडे सखी त्याला म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली? इथे तुला असं वाटलंच कसं की तो बॉक्स इथे मी काढून घेईन म्हणून? असं अजिबातच नाही, समजलं तुला? असं बोलल्याबरोबर आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला सरकारने खूपच मोठा गोंधळ घातलेला असतो. सरकार सर्वांना आवाज देत असते, मीनाक्षी, त्याचबरोबर इकडे गौतम भाऊजी, परशू भाऊजी. मग आता सर्वजण बाहेर हॉलमध्ये येतात. सर्वजण बाहेर हॉलमध्ये आल्यानंतर इथे तिला विचारत असतात की बहिणी काय झाले, का ओरडतेस? मग आता ती म्हणत असते, माझ्या खोलीतून माझे दागिने चोरीला गेले आहेत. आता तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो, आपल्या घरामध्ये आणि चोरी हे कसं शक्य आहे? तेव्हा आता सरकार म्हणत असते, हो आपल्याच घरामध्ये चोरी झाली आहे. माझे दागिने इथे गायब झालेत, कोणी चोरलेत कळत नाही. काय गं तेजुडी, तुझे दागिने कसे काय खराब झाले? खरं सांगताय की काय वहिनी? अहो पण हे कसं शक्य आहे? तुमच्याच खोलीमधून तुमचे दागिने जाणं म्हणजे कठीणच आहे बाबा. तेव्हा ती म्हणत असते, नाही कळत आहे. चला चला, मग आपण एक काम करूया, आता हे दागिने शोधण्यासाठी सगळ्यांच्या खोल्यांची इथे झडती घ्यावी लागणार आहे. मग आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की ते सरकार म्हणत असते, नाही त्याची काही गरज नाही, आपण इथे झडती घेण्याची काहीच गरज नाही, मी ऑलरेडीच पोलिसांना बोलवलेलं आहे. पोलीस आली की मग इथे सगळं काही सत्य समोर येईल, असं ती बोलत असते. त्याच वेळेला पोलीस आणि आपल्या घरामध्ये कशाला? मग आता ती म्हणत असते, कारण एवढ्या लाखोचा ऐवज आहे आणि एवढ्या लाखोंचे दागिने जर गायब झाले तर पोलीस आलेच पाहिजे ना, असं ती बोलत असते. त्याच वेळेला आता सखी मनामध्ये विचार करत असते, पोलीस आलेत खरे, पण आता ना काना खाली यायला नकोय, तो खोलीमध्ये आहे ना तेच ठीक आहे.
असा विचारसुद्धा आता इथे सखी करून ठेवत असते. दुसऱ्या बाजूला आता पोलीस दारावर आलेले असतात, बेल वाजवलेली असते. ताबडतोबच उर्मिला दरवाजा उघडण्यासाठी धाव घेते. जेव्हा दरवाजा उघडते तेव्हा तिला पोलीस दिसतात आणि पोलीस दिसल्यानंतर ती थोडीशी घाबरत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की इथे आता पोलीस कशापायी बोलवलेले आहेत. त्याच वेळेला ती म्हणत असते, कारण पोलिसांनाच आता इकडे खोलीमध्ये कोणी चोरी केली आणि काय नाही ह्या सगळ्या गोष्टींचा आता इथे उलगडा झाला पाहिजे ना, आणि म्हणूनच मी इथे पोलीस बोलवलेले आहेत. त्याचबरोबर आपण पाहतो आता इकडे दुसऱ्या बाजूला सखीला पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी आठवत असतात. ती म्हणत असते, नाही नाही, काना आलेला आहे, कानाने आता खोलीच्या बाहेर येऊ नये. जर काना खोलीच्या बाहेर आला ना तर खरंच खूप मोठा प्रॉब्लेमसुद्धा इथे होऊ शकतो, असा सुद्धा आता इथे ती विचार करू लागते. त्याच वेळेला आता इकडे ती त्याला म्हणत असते, हे बघ, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जाणार आहेस की नाही. मग आता तो म्हणत असतो, नाही निघून जाणार आहे मी, तुम्ही अजिबातच काळजी करू नका. आणि त्याच वेळेला बाहेर हा गोंधळ आणि त्या सगळ्या गोष्टींचा आवाज आल्यामुळे सखी आता आहे त्याच अवस्थेमध्ये बाहेर आलेली असते. पण आता तिला तोच पुन्हा प्रश्न आणि त्या सगळ्या गोष्टी मनामध्ये येत असतात की इथे काना जो आहे ना तो काना बाहेर येऊ नये. तर आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला जे काही पोलीस आहेत ते म्हणत असतात, कुणाच्या खोलीमध्ये चोरी झाली आहे. त्याच वेळेला आता इकडे ही सरकार म्हणत असते, माझ्या खोलीमध्ये चोरी झाली आहे आणि मला कळत नाही आहे की चोरी कशी झाली. जवळपास लाखोंचे दागिने आहेत. आणि तेव्हा पोलीस म्हणत असतात, ह्या घरामध्ये नवीन वगैरे कोणी आलं आहे का. मग आता ती सरळ म्हणून टाकते की ह्या घरामध्ये ना इथे माझी मावशी नवीन आली आहे. आता इथे ती सांगितल्यानंतर जे काही मावशी आहे ती मात्र रागानेच त्यांच्याकडे पाहत असते. आणि तेव्हा ती म्हणत असते, अगं तेजुडे. त्याच वेळेला पोलीस म्हणत असतात, काय हो, तुम्ही कोण आहात, कधी आलेला आहात, कुठून आलेला आहात आणि या घराशी तुमचं नातं काय आहे. मग त्या नंदाबाई म्हणत असतात, आत्ताच तर त्या पोरीनं सांगितलं ना की मी कोण आहे म्हणून आणि मी इथे का आलेले आहे म्हणून. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत ना तिनं, मी वेगळं काही नव्याने सांगायला हवंय का. मग आता पोलीस म्हणत असतात, मला तुमच्या खोलीची झडती घ्यायची आहे. तेव्हा ती म्हणत असते, अहो माझ्या खोलीची झडती घ्यायची, मी तर तिची मावशी आहे ना. नाही नाही, घ्यावी तर लागणारच आहे ना, कारण एवढे मोठे दागिने गायब झालेत म्हटल्यावर झडती घेऊन नाही कसं चालणार आहे, असं पोलीस म्हणत असतात. त्याच वेळेला तुमची खोली कोणती आहे असं सांगण्यात विचारल्यानंतर आता सखी म्हणत असते, माझ्या बाजूची राईट साईडची खोली त्यांची आहे. असं म्हणून आता लगेचच एक हवालदार वरती शोधण्यासाठी जातो. जेव्हा हवालदार वरती शोधण्यासाठी जातो त्यावेळेला मात्र इथे आता ह्या नंदाला थोडंसं टेन्शनच आलेलं असतं. पण नंदाने त्यांचा गेम केलेला असतो. आता हवालदार इथे खोलीमध्ये शोधायला निघालेले असतात. पण पोलीस म्हणत असतात, हल्ली ना कोण कुठून येईल, काय होईल ना, ह्या गोष्टी माहितीच नाही येतं. म्हणजे काही जरी झालं ना तरीसुद्धा चोरी कोणी केलेली आहे ना हे सत्य समोरच येणार आहे. पण आता सखी म्हणत असते, अहो पण ती ना माझ्या आईची मावशी आहे, ती कालच आली आहे आणि ती कशी बरं चोरी करेल, हे चोरी करणं वगैरे शक्यच नाही, असं ती बोलत असते. आणि माझ्या आईची ती मावशी आहे, माझी मावशी जी आहे नाही ती चोरी करणार. आता इकडे ती म्हणत असते, मावशीची तू अजिबात घाबरू नकोस, तू चोरी केली नाहीस ना तर मग काही होणार नाही, तुला घाबरण्याची वगैरे काही गरज नाही, असं ती बोलत असते. सोबतच आपण पाहतो आता इकडे मात्र नंदाला खूप टेन्शन आलेलं असतं. पण आता सरकार म्हणत असते, माझ्यावर हुकूम चालवायला आलीस, माझी मस्ती जिरवायला आलीस, आता बघ तुझ्यासोबत काय गेम होतोय. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता हवालदार हे त्या मावशीच्या खोलीमध्ये गेलेले असतात आणि त्या खोलीमध्ये शोधाशोध सुरू करत असतात. जेव्हा शोधत असतात तेव्हा मात्र अलमारीचं एक दरवाजा त्यांना थोडासा ओपन दिसतो आणि तिथे ते शोधतात तर एक गाठोडं असतं. आता ते गाठोडं ते पोलीस हवालदार घेतात आणि त्यानंतर ते ओपन करून पाहतात. थोडंसं जड लागत असतं आणि त्याच वेळेला आता ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये दागिने असतात आणि ते दागिने मात्र आता हवालदारांच्या हातामध्ये आलेलं असतं. पण आता खरंच हे सगळं असं झालेलं असेल का बरं. तर मुळातच असं झालं नाही आहे. पुढे सांगू पाहूयात आपण काय झाले ते. आता हवालदार बाहेर येतात आणि म्हणत असतात, साहेब हे बघा दागिने सापडलेले आहेत. आणि त्याच वेळेला इकडे दागिने सापडलेले आहेत असं म्हटल्याबरोबर इकडे सरकार म्हणत असते, काय ग मावशी, तू माझ्या खोलीमध्ये येऊन माझे दागिने लंपास केलेस का, चोरी केलेस का, हे दागिने चोरलेले आहेस. अगं तू तर माझी मावशी आहेस ना. असं म्हणतात की माय मरो आणि मावशीचं गो. अगं तू माझ्याकडे तोंडाने मागितले असतेस तरी मी तुला दिले असते, का चोरलेस तू दागिने, सांग ना. त्याच वेळेला हवालदार म्हणत असतात, एक मिनिट मॅडम, तुमची काहीतरी गफलत होतीये. हे दागिने ह्या गाठोड्यात नाही सापडले, तर हे दागिने ना इथे त्यांच्या बाजूला असलेल्या खोलीच्या बाहेर सापडलेले आहेत. असं म्हटल्याबरोबर आता त्या खोलीच्या बाहेरची खोली, बाजूची खोली म्हणजे सखीची खोली,
आणि त्याच वेळेला आता इकडे सरकारची बोलती बंद झालेली असते. सरकारला कळत नाही की नेमकं काय होतंय म्हणून. आता हे सगळं काही झाल्यानंतर लगेचच आपण इकडे पाहतो, नंदा तिच्याकडे रागानेच पाहत असते. तर सरकार म्हणत असते, हा गेम कसा काय उलटला, हे कसं शक्य, मी तर दागिने स्वतः त्या गाठोड्यामध्ये ठेवले होते. मग आता इथे पोलीस जे आहे ते सखीवर ओरडत असतात. ते म्हणत असतात, काय हो सखी मॅडम, तुम्ही दागिने चोरलेत? का दागिने चोरलेत सांगा ना, तुमची हिंमत कशी झाली चोरी करायची, बोला ना. तेवढ्यात सखी घाबरलेली असते. आता वरून कान्हा आलेला असतो आणि तो म्हणत असतो, एक मिनिट साहेब, तुमची हिंमत कशी झाली माझ्या बायकोवर आवाज चढवून बोलण्याची, ही कुठली पद्धत आहे तिच्याशी बोलण्याची. आता इकडे सखीला टेन्शन येतं की हा का बरं बाहेर आला असेल. मग आता इकडे सरकार मनामध्येच म्हणत असते, हा आणि आत्ता ह्या वेळेला इथे काय करतोय आणि इथे कसा काय तळमडला आहे, माझ्या प्लॅनचे 12 वाजले नाही म्हणजे झालं, असं आता इकडे ती मनामध्येच बोलत असते. आता येणाऱ्या कानाला सगळेजण पाहत असतात आणि सगळ्या जणांनी पाहिल्यानंतर तो आता पोलिसांसमोर जाऊन उभा राहतो. पोलिसांसमोर जाऊन उभा राहिल्यानंतर आता इकडे तो म्हणत असतो, ती माझी बायको आहे आणि माझ्या बायकोवर तुम्ही आवाज चढवण्याची हिंमत कशी केली. तेव्हा पोलीस म्हणत असतात, त्यांच्या खोलीच्या बाहेर ते गाठोडं सापडलं आहे आणि त्याच वेळेला इकडे आता तो म्हणत असतो, ते गाठोडं माझं आहे. मग आता परशू म्हणत असतो, तरीच तर म्हटलं की इकडे तू वेषांतर करून का आला आहेस आणि वेषांतर करून आल्यानंतर तू फक्त आणि फक्त इथे आमच्या घरामध्ये चोरी करायला आला आहेस काय रे, तुझी हरामखोरा हिंमत कशी झाली आमच्या घरामध्ये येऊन चोरी करण्याची. आणि त्याच वेळेला आता इकडे हे सगळे काही आरोप होत असताना असं की म्हणत असते, एक मिनिट काका, काय बोलतोयस तू हे, अरे वेडा आहेस का, तो आणि चोरी का करेल, अरे माहिती आहे तो स्वार्थी आहे, तो खोटं बोलतो, तो ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो पण तो चोरी कधीच करू शकत नाही, माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे, असं आता इकडे सखी बोलत असते. आता लगेचच कानामनामध्ये विचार करतो, नाही नाही, आत्ता हा आरोप माझ्यावर घेतला ना मी, तेच ठीक आहे. कारण एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे की आता सखी मॅडमला माझ्याबद्दल थोड्याशा गोष्टी इथे वाटू लागलेल्या आहेत. मग जर हा आरोप मी माझ्यावर घेतला ना, तर त्यांना नक्कीच समजेल की मी हे काही केलं नाही आणि त्याचबरोबर इकडे मी चांगला आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टी त्यांना समजतील, असं तो बोलत असतो. आता सखी म्हणत असते, नाही हे बघ काना, उगाचच तू स्वतःवर चोरीचा आरोप घेऊ नकोस, तुझा काही एक संबंध नाही आहे, तू तर माझ्या खोलीमध्ये आला होतास ना, मग काय संबंध आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता पोलीस म्हणत असतात, अहो मॅडम, तुम्ही एका निर्णयावर ठाम राहा, एकतर तुम्हाला काही कळत नाही, त्याचबरोबर तुम्ही इथे तो स्वतःहून गुन्हा मान्य करतोय, आरोप स्वतःवर घेतोय, तर तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे. मग आता इकडे परशुसुद्धा मनामध्ये म्हणत असतो, काना हे सगळं करण्याची काही एक गरज नाही आहे. आणि त्यानंतर सखी म्हणत असते, अहो साहेब असं काय करताय, तेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. हे बघा, त्याने चोरी नाही केली, तो फक्त मला भेटायला आला होता आणि त्याचा आणि ह्या चोरीचा काही एक संबंध नाही. त्यावर आता इकडे काना पुन्हा म्हणत असतो, ऐका इन्स्पेक्टर साहेब, ते गाठोडं माझं आहे आणि मीच ते दागिने चोरले आहेत. आता हे सगळं काही झाल्यानंतर तो म्हणत असतो, मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे. मग आता तो सरळ सरळ तिथून निघून जात असतो आणि पोलीस त्याला घेऊन गेल्यानंतर इकडे परशू म्हणत असतो, खरं तर ह्याला ना फक्त आपली प्रॉपर्टी हवी होती. अगोदरसुद्धा प्रॉपर्टीसाठी घरामध्ये घुसला आणि आतासुद्धा प्रॉपर्टीसाठीच तो घरामध्ये आला आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता सखी रागराग स्वतःच्या खोलीमध्ये निघून जाते आणि खोलीमध्ये निघून गेल्यानंतर तिला मनस्ताप होत असतो. तेवढ्यातच आता परशू तिच्या पाठीमागे येतो आणि परशू आल्यानंतर तो म्हणत असतो, सखी एक मिनिट, तुला अजूनही असं वाटतंय का की कानाने चोरी केली असेल म्हणून. तेव्हा आता इकडे सखी म्हणत असते, एक मिनिट काका, तू माझा काका आहेस ना, आणि तरीसुद्धा तू त्याची बाजू घेऊन बाहेर बोलतोयस आणि तुला माहिती होतं ना तो इस्त्रीवाला बनून आला आहे, तरीसुद्धा ह्या गोष्टी तू का आणि कशासाठी केल्यास. तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो, अगं सखी, हे बघ, तो एक माणूस म्हणून जरी स्वार्थी असला ना, तरीसुद्धा चोरी आणि ह्या सगळ्या गोष्टी नाही करू शकत आहे, कारण मला माझं मन सांगत आहे. हे बघ, तू काहीतरी चुकीचा विचार करू नकोस सखी, प्रत्येक नात्याला वेळ द्यायचा असतो. तेव्हा ती म्हणत असते, नाही आता माझ्या लक्षात येतं आहे, कारण तुला सांगू का, तो इथे होता तोपर्यंत त्याला काही प्रॉपर्टी वगैरे मिळवता आली नाही, मग अजूनसुद्धा त्याला प्रॉपर्टी आणि ह्या सगळ्या गोष्टी हव्या आहेत आणि म्हणूनच तो इथे इस्त्रीवाला बनून आलेला आहे आणि त्याला पैसे दागिने ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे होत्या, बाकी काही नाही रे, त्याचं माझ्यावर प्रेम वगैरे असलं काहीही नाही आहे, त्याला फक्त ही प्रॉपर्टी आणि पैसा आणि ह्या सगळ्या गोष्टी हव्या आहेत, बस एवढंच आहे, बाकी काही नाही. असं म्हटल्याबरोबर आता इकडे तो म्हणत असतो, सखी असं वाटत नाही का तुला की तू खूप जास्त चुकीचा विचार करतेस. मग आता इकडे तो म्हणत असतो, नाही अजिबातच नाही, पण तुला एक गोष्ट सांगू का,
तू म्हणतेस ना तसंही असू शकतं. कदाचित त्याने त्याच्यासाठी ही चोरी केलेली असू शकते, सांगता येत नाही बाबा. पण असू देत ना, त्याने चोरी केली त्याने आणि स्वतः गुन्हासुद्धा कबूल केला. मग गेले त्याला पोलीस घेऊन. तेव्हा असं की म्हणत असते, काका तू नेमकं कोणाच्या बाजूने आहेस रे? त्याच्या बाजूने आहेस का माझ्या बाजूने आहेस तेच मला कळत नाही. मग आता तो म्हणत असतो, ऐक ना सखी, एका गोष्टीचा जरा थोडासा खोल जाऊन विचार कर ना. मला एक गोष्ट सांग, जर त्याने चोरी केली असती ना तर तो कुठेतरी गायब झाला असता. तो तिथेच तुझ्या खोलीमध्ये काय करत होता? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची आणखी एक गोष्ट मला सांग सखी, त्याने पोलिसांसमोर येऊन स्वतः केलेल्या गुन्ह्यांची कबुली कशी काय दिली असती? ह्या तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का? तो असं मुद्दामहून का करेल सखी? हे बघ, असं अजिबातच नाही. चोर कधी समोर येऊन गुन्हा कबूल करतो का? आणि आणखी एक गोष्ट मला सांग, जेव्हा तू त्याच्या घरी गेली होतीस तेव्हा तो श्रीमंत नव्हता, म्हणजे त्याचे 2 वेळेला जेवणाचे सुद्धा वांदे असतील, बरोबर ना? म्हणूनच कदाचित चोरी केलेली असावी. त्याच वेळेला आता सखी म्हणत असते, नाही काका, अरे तुला खोटं नाही सांगत आहे. ते प्रॉपर्टी गडगंज कशी असते ना तशी प्रॉपर्टी आहे त्याची, त्याचं ते घर आलिशान आणि ते सगळं काही. आणि मी ऐकत आलेले आहे ना की किर्लोस्कर एम्पायर कशा पद्धतीने इकडे कामत एम्पायरला टफ देत आहे. मग एवढा मोठा बिझनेस असून आणि ह्या सगळ्या गोष्टी असून त्याने कसं काय हे केलं? नाही, शक्यच नाही असं ती बोलते. त्याचबरोबर आपण पाहतो आता इकडे सरकार जी आहे ना ती विचारामध्ये हरवलेली असते. ती म्हणत असते, नाही, हे सगळं काही जे होतंय ना ते अशा पद्धतीने व्हायला नकोय. म्हणजे नेमके ते दागिने त्या कानाच्या खोलीतून गायब झाले कसे? म्हातारीच्या खोलीतून गायब झाले कसे आणि कानाच्या गाठोड्यात गेले कसे? असं ती बोलत असते. आणि त्याच वेळेला आता इकडे नंदाबाई येतात. आता नंदामावशी आल्यानंतर त्या म्हणत असतात, अगं तेजुडी, ह्या जगामध्ये सगळं काही खरं आहे. खरं सांगू का तुला? एड्याची जत्रा. अगं मला माहिती आहे, ते सगळं मीच केलं आहे. काय? हां, कारण मला पोलिसांत जायचं नव्हतं आणि मला तू माझ्या बाबतीत अशी वागशील हे मला इथे माहितीसुद्धा नव्हतं. का केलंस गं असं तेजुडी? बोल ना, असं का केलंस? तुला एक गोष्ट सांगू का? इथे त्या पोराच्या त्या बोक्स्यामध्ये किंवा त्याच्या गाठोड्यामध्ये दागिने मीच ठेवले. कसं? तुला सांगते, एड्याची जत्रा. आता मी जेव्हा खोलीमध्ये आले ना त्यावेळेला ना मला माझ्या अलमारीचं दार ना थोडंसं उघडं दिसलं. मग त्या अलमारीतून मी माझं गाठोडं बाहेर काढलं. अगं बाई, गाठोडं काढते तर काय तुला सांगू, थोडंसं जड लागलं. मग मी त्या गाठोड्यामधून ते दागिने बाहेर काढले आणि दागिने बाहेर काढल्यानंतर आता ह्या दागिन्याचं काय करायचं? खरं तर ना मी ते दागिने पुन्हा तुझ्या खोलीमध्येच आणून ठेवणार होते. पण पुन्हा तू म्हटली असतीस की नाही ते चुकून झालं, असं झालं, तसं झालं, मला नीट दिसले नाही वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तू बोलली असतीस. म्हणूनच मी ठरवलं. खरं तर मला ना त्या सखीवर आरोप टाकायचा होता, पण तसं झालं नाही बरं का. तिथे तो पोरगा आयताच आला होता आणि पोरगा आयत्याच आल्यानंतर मी त्याच्याच त्या गाठोड्यामध्ये ते दागिने टाकले. अगं ये तेजुडी, तुला असं वाटत असेल की तू फार हुशार आहेस, तू फार चांगली आहेस आणि माइंड गेम खेळतेस, पण असं नाही. ह्या मावशीला गंडवणं एवढं सोपं नाही गं तेजुडी, कळलं का तुला? तुझ्या ध्यानात येतंय का हे सगळं काही? असं बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे सरकारला सुद्धा खूपच मोठा धक्का बसतो. तुझ्या लक्षात येतंय का मनस्विनी? असं बोलल्याबरोबर आता इकडे ती तिच्याकडे पाहते आणि म्हणत असते, अगं मावशी असं काय म्हणतेस? मनस्विनी का म्हणतेस मला? अगं मी तेजस्विनी आहेस. तेजस्विनी आहे मी, तेजस्विनी. आणि तूच तर मला तेजुडी बोलतेस ना, मग तू मध्येच हे मनस्विनी वगैरे काय बोलतेस? तेव्हा ती म्हणत असते, एड्याची मेली जत्रा. अगं तुला सांगू का, कसं कोल्ह्याची लबाडी आणि लांडग्याची हुशारी कशी करायची ना ही तू माझ्याकडूनच शिकलीस. अगं ह्या बोटावरचा थुका ह्या बोटावर कसा आणायचा, खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं कसं करायचं, हे सगळं तू माझ्याकडूनच शिकलीस आणि मला शिकवायला लागलीस आता. काय गे तेजुडे, काय गे मनस्विनी आहेस ना तू, मनस्विनी. असं ती मुद्दाम बोलत असते. असं आता इकडे सरकार थोडीशी मुद्दामच घाबरल्यासारखं करत असते जेणेकरून तिला असं वाटावं. मग आता ती म्हणत असते, काय गे, ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून शिकलीस ना, आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून शिकूनच इथे मलाच गंडवतीस? असं कसं ग, सांग ना, मला गंडवण्याची तुझी हिंमत कशी झाली मनस्विनी? असं मुद्दाम होऊन बोलत असते. आणि त्यावेळेला मात्र आता इकडे सरकार मूळ रूपातून बाहेर येते आणि त्याचबरोबर आता इकडे लगेच डोळे फिरवते आणि त्याचबरोबर अंग शरीर हे सगळं काही टाईट करून बसत असते. आणि आता इकडे ती रागानेच एक मावशीला लूक देते आणि म्हणत असते, बोल तुला काय हवंय, काय हे सगळं काही करतेस? तेव्हा ती म्हणत असते, आत्ता कसं मनस्विनी? दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे सखी म्हणत असते, काका तेच मी तुला सांगते,
अरे त्याच्याकडे खूप सारी पैसा आहे, खूप सारी संपत्ती आहे. मग गौतम म्हणत असतो, मग मला एक गोष्ट सांग, ह्या लाख रुपयांसाठी इथे तो घरामध्ये जे काही प्रॉपर्टी, जे काही दागिने आहेत ते चोरी करण्याचा प्रयत्न करेल असं तुला वाटतंय अजूनही? का करेल ग तो हे सगळं काही? अगं त्याला हे सगळं काही करण्याची गरजसुद्धा नाही आहे सखी, लक्षात येतंय का? त्यामुळे मी तुला नेहमीच सांगत आलोय, दिसतं तसं नसतं सगळी आणि म्हणून जग फसतं. प्रत्येक वेळेला आपल्या समोर जे सादर होईल तेच खरं असेल असं नाही आहे सखी. तेव्हा सखी म्हणत असते, काका तुला काय म्हणायचं आहे ना ते मला कळत नाही, पण प्लीज आत्ता ह्या क्षणाला ना माझं फार डोकं दुखतंय, मला ना एकटीला थांबायचं आहे. प्लीज मला आत्ता तुझ्याशी सुद्धा काही बोलायचं नाही आहे. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, अगं पण सखी काय खरं काय खोटं ह्या सगळ्या गोष्टींचा तर विचार करावा लागेलच ना. मग आता इकडे सखी त्याच्याकडे रागानेच एक लूक देत असते. आता इकडे सरकार उठून उभी राहिलेली असते आणि तेव्हा ती म्हणत असते, का करतेस हे सगळं? तुझा ह्या सगळ्यांशी काय संबंध आहे? बोल ना, का करतेस हे सगळं? तेव्हा आता इकडे नंदा मावशी म्हणत असतात, आता कसं ग ते मनस्विनी? मग आता मला एक गोष्ट सांग, तुला जर अगोदरच समजलं होतं की मी मनस्विनी आहे, तर मग तू सर्वांसमोर ते तेजुडी तेजुडी का म्हणत होतीस आणि उगाचच खोटं बोलण्याचा आव का आणत होतीस? तेव्हा ती म्हणत असते, कारण तुला असं वाटतंय की ह्या बुद्धिबळाच्या खेळामध्ये तू एकटीच हुशार आहेस आणि तुझ्याच म्हणण्यासारखं सगळं काही होणार आहे. पण असं अजिबातच नाही. तुला कळणार सुद्धा नाही की इथे काय तुझ्यासोबत होतंय आणि काय नाही ते. आत्तापर्यंत बऱ्याच जणांना गंडवलंस, पण मला नाही गंडवू शकत. अगं हे सगळं काही ज्ञान आणि ह्या सगळ्या काही गोष्टी तू माझ्याकडूनच तर शिकून आलीस ना. त्याच वेळेला ती म्हणत असते, नाही तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अगं असा काय गैरसमज होतोय? एड्याची मेली जत्रा ती, मेल्यांची एडी जत्रा ती, असं बसं काहीसं बोलत असते. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता सरकारच्या पाठी जाऊन उभी राहते आणि म्हणत असते, बोल ना, सांग ना मनस्विनी, का केलंस असं? अगं तुला एक गोष्ट सांगू का? तुला आणखी एक गोष्ट सांगते माझ्याकडे काय आहे तर, आणि मी तुला मनस्विनी का म्हणते तर, अगं तिकडे दरीवरून मी ना एकाची बॅग मारून निघाले होते आणि एकाची बॅग मारून निघाल्यानंतर ना मी त्या उंच टेकडीवर पळत पळत जाऊन पोहोचले. अगं बाई, तिथे पळत पळत जाऊन पोहोचल्यावर काय बघितलं मी, काय सांगू तुला? अगं माझी कार्टी लेक इकडे तमाशा करत होती. आता इकडे दुसऱ्या बाजूला सखीने गौतमला सरळ सरळ बाहेर काढलेलं असतं. ती म्हणत असते, जर तू कानाचा विचार करणार असेल आणि कानाची बाजू घेणार असेल तर मला तुझ्या आणि माझ्यासुद्धा नात्याबद्दल विचार करावा लागणार आहे. पण मग कानाने चोरी केली नाही तर त्याने स्वतःवर चोरीचा आरोप का बरं घेतला, असं सुद्धा सखी बोलत असते. आणि त्यानंतर विचार करते, त्या बॉक्समध्ये नेमकं काय असेल? खोलू का, बघू का, काढून ओपन करू का? पण तो बॉक्स काही केला तरी खाली काढावा लागेल असा विचार ती करत असते. त्याच वेळेला आता इकडे पुन्हा म्हणत असते, नाही नाही असू दे, नकोय मला अजिबातच तो बॉक्स जो आहे ना तो खाली काढायचा नाही, त्याची काही एक गरज नाही आहे, मी तो बॉक्स जो आहे ना तो अजिबात खाली काढणार नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला नंदा मावशी म्हणत असते, मग तेच तर मी तुला सांगते, तर तिथे माझी कार्टी वेगळेच उद्योग आणि कारनामे करत होती, असं बोलल्याबरोबर आता इकडे सरकारच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो आणि ती म्हणत असते, खबरदार खबरदार, तू माझी आई आहेस हे जर सत्य सर्वांसमोर आणलंस ना तर खबरदार, अजिबात हे सत्य सर्वांसमोर आणायचं नाही. त्याच वेळेला आता इकडे नंदा म्हणत असते, काय सांगतेस? जर तुला हे सत्य सर्वांसमोर आणायचं नसेल ना तर मग काहीतरी करावं लागेल ना. अगं तुला असं वाटलं का की ही सगळी प्रॉपर्टी तू एकटीच घेशील आणि मजा मस्ती करशील? हे बघ, मी असलं काही होऊ देणार नाही, ही सुद्धा गोष्ट तेवढीच जास्त महत्त्वाची आहे, हे तू ध्यानात ठेव. मग आता आज सरकार तिला सरळ सरळ विचारते की तुला काय पाहिजे आहे ते सांग. आता इथे त्या म्हणत असतात, एड्यांची बेली जत्रा, एवढा हे सगळं काही करायची काय गरज होती? काय एवढे वेडे घेतलेले आहेस? हे सगळं काही करण्याची काही एक गरज नव्हती. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढं. उद्याचा भाग तर फार इंटरेस्टिंग आहे. आता सखीला ते गिफ्ट पाहण्याची खूप ओढ लागलेली असते आणि ते गिफ्ट पाहण्याची ओढ लागल्यानंतर ती म्हणत असते, काय करू, ते गिफ्ट काय आहे बघू का एकदा? आणि त्यानंतर ती स्टूलवर उभी राहते आणि ते गिफ्ट ओपन करत असते. गिफ्ट ओपन केल्यानंतर चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झालेला असतो. दुसऱ्या बाजूला आता इकडे सरकारचा तोच प्रश्न असतो, बोल ना, सांग ना, काय पाहिजे तुला, काय पाहिजे? त्यावर ती म्हणत असते, काय पाहिजे? तुला असं वाटलं का की ही सगळी प्रॉपर्टी एकटीच बळकावणार आहेस? तेव्हा ती म्हणत असते, तिथे काय झाले याचा काय पुरावा आहे तुझ्याकडे? मग आता इकडे ती म्हणत असते, याचा पुरावा तर आहे ना माझ्याकडे. पुरावा आम्ही पहिल्यांदा ठेवलाय, पण पहिल्यांदा ठेवून ह्याचा एवढा मोठा वापर होईल, फायदा होईल असं मला वाटलं नव्हतं. मग आता इकडे ती तो मोबाईलमधला
व्हिडिओ इथे सरकारला दाखवते आणि तेव्हा ती म्हणत असते, ह्या प्रॉपर्टीमधला मला हिस्सा हवा आहे, समजलं? मला ही प्रॉपर्टीसुद्धा माझ्या नावावर हवी आहे. आता सरकार नेमकी ही नंदाने घातलेली अट कशी मान्य करेल आणि त्याचबरोबर तिच्यामध्ये असलेला हा पुरावा ती कसा मिळवेल किंवा नंदाचं तोंड कायमचं बंद कसं करेल, हे पाहणं फारच इंटरेस्टिंग आहे. तर पाहत रहा लपंडाव. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.